बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ये रवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य योगु संस्था जाणते केवी सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न ये रवी दीपा प्रति काही आनान प्रकाशु आहती पै सम्यक येणे अनुभवे जी देखले तत्व आघवे ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा। श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात। एरवी तरी अर्जुना, जे सर्वस्वी अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानयोग कर्मयोग यांची व्यवस्था कशी समजेल, त्यांचे स्वरूपच कसे जाणू शकतील। ते स्वभावताच मूर्ख असतात, त्यामुळे हे दोन्ही मार्ग भिन्न भिन्न आहेत असे ते समजतात। एरवी अरे अनेक दिव्यांचे प्रकाश भिन्न भिन्न असतात की काय, तरी पण हे दोन्ही मार्ग तत्वतः मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने एकाच योग्यतेचे आहेत। या सम्यक अनुभवामुळे व एकाचे चांगले अनुष्ठान केल्यामुळे ज्यांनी संपूर्ण परब्रह्मरूपी तत्व आत्मत्वाने जाणले आहे ते हे दोन्ही योग फलदृष्ट्या एकच आहे असे म्हणतात। आणि सांखी जे पाविजे त्याची योगी गमिजे म्हणून एके दोही ते सहजे या परी देखे आकाशे आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले आपण पे देण्याचे देखिले जया सांख्य योग जाणवले भेदे विनो। माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात। आणि ज्ञानयोगापासून साक्षात जी मोक्ष आणि प्राप्त होते तीच कर्मयोगापासूनही ज्ञानद्वारा होते। म्हणूनच अशा प्रकारे या दोहोमध्ये सहजी शक्य आहे हे पहा। आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यात भेद नसून ऐक्य आहे असे जाणतो। ज्ञानयोग आणि कर्मयोग यात फळदृष्ट्या तील मात्र भिन्नता नाही असे जाणतो। त्याला ज्या जगतामध्ये उजाडले ज्ञान प्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले असे समज। जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे येरा योग स्थिती जया सांडे तो वायाची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासांची। श्रोते हो, माऊली आता आपल्या भावार्थ समजवतात। पार्था, निष्काम कर्मानुष्ठानाच्या हातवटीच्या मार्गाने जो मोक्षरूप पर्वतावर चढतो तो त्या पर्वताचे नित्य निरतिशयानंदरूपी शिखर लवकरच गाठतो। याहून दुसरा ज्याच्या हातून या निष्काम कर्ममार्गाचे आचरण घडत नाही तो ज्ञानप्राप्तीविषयीच्या व्यर्थच हव्यासात पडतो, परंतु त्याला त्या संन्यासाची ज्ञानयोगाची प्राप्ती केव्हाच होत नाही। जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धूतले मग आत्मस्वरूपची घातले हरोनिया जैसे समुद्री लवण पडे तव वेगळे अल्प आवडे भोग होय सिंधूची एवढे मिळेन तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने एकदेशीया परिव्यापले व्यापिले लोकत्रयो आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो। माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात। ज्याने आपले मन भ्रांतीपासून सोडून घेतले व ते गुरुवाक्य उपदेशाने शुद्ध केले व मग ते मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन करून ठेवले, जोपर्यंत समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते जसे समुद्रापासून वेगळे असून लहान दिसते मग जेव्हा ते समुद्रात मिळते तेव्हा समुद्रा एवढेच व्यापक होते। त्याचप्रमाणे संकल्पापासून वेगळे काढल्यावर ज्यांचे मनात चैतन्य स्वरूप झाले आहे तो एकदेशी परिच्छिन्न दिसतो खरे परंतु त्याने त्रिभुवन व्यापिले आहे असे समज। मग त्याला मी एक करता हे एक कर्म व अमुक एक कार्य असा हा त्रिपुटीचा भेद व्यवहार स्वभावताच नाहीसा होऊन बंद पडतो आणि लोकदृष्ट्या त्याने जरी सर्व कर्मे केली तरी स्वदृष्ट्या अकर्तृत्व जाणत असल्याने तो वास्तविक अकर्ताच आहे।
जे पार्था तया देही मी असा ठाऊक नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. ऐसे तनु त्यागे विन अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी आणि काचिया परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकुतू आहे, परी तेथीचा सर्वता नोहे नवल देखे. स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे याही आथी. आहारा ते स्वीकारी यजावे ते परिहरी, निद्रेची या अवसरी निधी जे सुखे. आपुलेनी इच्छा वसे तोही गा चालवतू दिसे, पै सकळ कर्म ऐसे राहटे किर. हे सांगो काही एक एक देखे श्वासोच्छवासाधिक, आणि निमिषोन्नो निमिष आदी करुणी. पार्था तयाचे ठाई हे आघवेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रतितिबळे. हे भ्रांती सेजे सुतला तै स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेला म्हणोनिया. श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात. कारण पार्था त्याला देहाच्या ठिकाणी मी देह आहे अशा आत्मबुद्धीचीच आठवण नसते, तर मग त्याच्या ठिकाणी मी कर्ता आहे असा कर्तृत्व अभिमान कुठून व कसा उरणार सांग बरे. त्याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याविना त्या योगयुक्त पुरुषाचे अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण सर्व लक्षणे स्पष्टपणे दृष्टीस पडतात. एरवी इतर लोकांप्रमाणे तोही एक शरीरधारी असून सर्व व्यवहारात वावरत आहे असे दिसते. तेही नेत्राने पाहतो, कानाने ऐकतो, तरी त्या शरीर व्यवहारामध्ये तो मुळीच लिप्त होत नाही. हे नवल आहे. झालेल्या स्पर्शासही तो समजतो, तो नाकाने गंधाचा अनुभव घेतो आणि समयोचित बोलण्याचा व्यवहारही तो करीत नसतो. तो आहाराचे सेवन करतो, टाकावयाची वस्तू ती टाकीतो, झोपेच्या वेळी सुखाने झोप घेतो. आपल्या इच्छेप्रमाणे तोही चालत असताना दिसतो व त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करायची ती ती सर्व करीतो. हे खरे. हे एक एक काय सांगावे हे पहा. श्वासोच्छवास करणे, डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप करणे इत्यादी करून या सर्व काही गोष्टी त्याच्या ठिकाणी दृष्टीत पडतात. परंतु पार्था आपल्या आत्मानुभवाचे बळाने तो त्या गोष्टीचा मुळीच करता नसतो. कारण जेव्हा तो भ्रांतिरूप अंथरुणावर निजला होता तेव्हा स्वप्नसुखाने भुलला होता. परंतु आता ब्रह्माख्य ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला, म्हणून तो करता नव्हे. गोपाल कृष्ण भगवान की जय.